रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर आजपासून सुरू होतोय अधिक मास, तर त्यानिमित्ताने आपण श्री अधिक मास महात्म्य संपूर्ण महिनाभर श्रवण करणार आहोत। त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरू नका। तसेच काही सूचना असतील किंवा काही हे असतील सूचनाच किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगून कळवाव्यात। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक अध्यायामध्ये अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती दिलेली असते। त्यामुळे व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा अध्याय मी तुम्हाला मराठीमध्ये कथासार सांगणार आहे। तुम्हाला जर प्राकृत हवं असेल, प्रॉपर अध्याय हवा असेल तर तुळजाप्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये सुद्धा तो उपलब्ध आहे, अपलोड केलेला आहे। तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा ह्या चॅनलवरती सुद्धा आपण तो अपलोड करू शकतो। तर मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की प्राकृतमध्ये तुम्हाला अध्याय हवा आहे की नाही। तर उद्यापासून आपण तो लगेच कंटिन्यू करू। मग दुसऱ्या दिवशी पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय एकाच व्हिडिओमध्ये येतील। तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। प्रथम श्री गणेशाला वंदन करूया। ओम श्री गणेशाय नमः। पहिला अध्याय हा सुखसंवाद यावरती आहे। तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः। कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करावे। सर्व शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडते, कारण करता करविता तोच श्री गणेश असतो। त्यांना वंदन करून अधिक मास महात्म्य या ग्रंथातील कथा थोडक्यात सांगतो, म्हणजेच मुनी सांगतात। अधिक मास कोणता आणि त्याचे महत्त्व काय याबद्दलचे सामान्य लोकांना सहज कळावे म्हणून ते कथारूपाने सांगितले तर त्याचा सहज उमज होतो। त्यांच्या हातून तसे धर्म आचरण घडते आणि सर्वांचे कल्याण होते। मानव कल्याणाच्या दृष्टीने महर्षी व्यासांनी पुराणांची रचना केली। त्या पुराणातील कथांचा सर्व लोकांवर चांगला परिणाम झाला आणि जगात धर्म आचरण वाढले। शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरते। परंपरेने चालत आलेले धर्म आचरण, व्रते, नियम, सण निष्ठापूर्वक केल्याने सर्वांचे कल्याण होते। महर्षी व्यासांनी संस्कृत भाषेत पद्मपुराण नावाचा ग्रंथ लिहिला। त्यात अधिक मासाचे महत्त्व महात्म्य वर्णन केले गेले आहे। निमिष नावाच्या अरण्यातील शांत तपोवनात शौनक, गालव, सप्तऋषी व अनेक ऋषीमुनी धर्मचर्चा करत असत। अशावेळी एकदा तेथे सूत नावांचे सर्वश्रेष्ठ पुराणिक आले। ते फार विद्वान होते। त्या सूत पुराणिकांना ऋषींनी विचारले, आम्ही धर्मचर्चा खूप करतो, परंतु ज्या धर्म आचरणाने सामान्य जनांचे कल्याण होईल असे एखादे सोपे, सहज, सुलभ व्रत व किंवा दान साधना असेल तर ती आपण मानव कल्याणासाठी सांगाल का? सूत पुराणिक म्हणाले, आपण मला जो प्रश्न केला तोच प्रश्न पूर्वी माता लक्ष्मीने भगवान नारायणांना केला होता। त्यावेळी नारायणांनी लक्ष्मीला सांगितले। त्यांच्या सुखसंवादातील कथा मी ती सांगतो, शांतपणे ऐका। कलियुगात नरदेह प्राप्त होणे ही एक विशेष गोष्ट आहे। नरदेह मिळालेल्या प्राण्याला मात्र अनेक दुःखे, संकटे आणि व्यथा प्राप्त होत असतात। अशावेळी तो भांबावून जातो। शरीराला, मनाला खरे समाधान, शांती, सुख कसे मिळेल याचा उपाय तो शोधित असतो, पण मार्ग लवकरच सापडत नाही। इंद्रिय सुखाच्या मागे लागून वाढत चाललेल्या आशा आकांक्षा पुरविण्यातच त्याचा सारा वेळ निघून जातो। स्वार्थापुढे परमार्थ साधनेला त्याला वेळच मिळत नाही। सुख मिळवता येते, पण समाधान मिळणे फारच कठीण असते। ते मनाचे, आत्म्याचे समाधान हेच खरे सुख असते। याचा उमज लवकर
होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी धर्म आचरणाचे, व्रताचे, नियमांचे, स्नानदानांचे असे सोपे उपाय सांगितले आहेत. ते उपाय निष्ठापूर्वक चिकाटीने केले पाहिजे. या धर्माचरणात सुद्धा नेहमी अडथळे येत असतात. संसारातील अनेक समस्या असतात. मायापाशाची अनेक बंधने आणि व्यवहारातील पेच प्रसंग यामुळे माणसाचं मन विषिन्न होतं. शरीर, आत्मा मलिन बनतो. अशावेळी शास्त्रकारांनी मलमांसातील आचारधर्म पाळण्यास सांगितले आहे. ते जर श्रद्धापूर्वक पाळले तर मानवांचे कल्याण होते. लक्ष्मीनारायणांचा अशा प्रकारे सुखसंवाद चालू असता माता लक्ष्मी म्हणाली, देवा, हा मलमास म्हणजे आहे तरी काय, आणि त्यात कोणते आचारधर्म पाळले असता सर्व मानवांचे कल्याण होते, याबद्दलची माहिती मला द्यावी. भगवान श्री विष्णू म्हणाले, ठीक आहे, ती माहिती मोठी आहे, तथापि थोडक्यात तुला ती संपूर्ण सांगतो, ऐक. सूर्याच्या गतीवरून सौरसाल आणि चंद्राच्या गतीवरून चांद्रवर्ष अशा दोन्ही प्रकारची कालगणना या पृथ्वीवर चालू आहे. परंतु या दोन कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक दूर करून 2-3 वर्षांनी चांद्रमासात एका अधिक महिन्याची भर ऋषींनी घातली आहे. हा अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा येणारच ह्या 12 महिन्यात 13वा असा विशेष महिना आहे. त्याचा महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यात सूर्य कोणत्याही राशींचे संक्रमण करत नाही. सूर्य हा प्रत्येक महिन्यात एका राशीचे संक्रमण करतो, तर चंद्र हा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. अशा रीतीने दरवर्षी त्यांच्या गतीत सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि मग दर 3 वर्षांनी या कालगणनेचा मेळ घालण्यासाठी ज्या महिन्यात सूर्यसंक्रांत येत नाही तो विशिष्ट महिना अधिक मास म्हणून पाळला जातो. सूर्यसंक्रांत नसलेल्या त्या चांद्र अधिक मासात वातावरणात विशिष्ट प्रकारचा बदल होतो. ग्रहण काळाप्रमाणे वातावरण गढूळ मलिन बनते, म्हणून त्या महिन्याला अधिक मास हे नाव दिले गेले. या मासात कोणतेही मंगल कार्य करू नये, फक्त पुण्यकृत्य करावी. त्याने आरोग्य आणि मानसिक समाधान टिकून राहते. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून प्रत्येक स्त्री पुरुषाने या मासात कोणकोणती व्रते, नियम, पुण्यकर्मे यथाशक्ती करावीत. यातील एक जरी पुण्यकर्म कळत नकळत घडली तरी त्याचे फळ चांगलेच मिळते. या मलमासात दानाचे महत्त्व फार मोठे आहे. रोजच्या व्यवहारात माणूस आपल्यासाठी आणि कुटुंबातील आप्तेष्टांसाठी नेहमी खर्च करीत असतो, परंतु त्याला ते दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून निदान या महिन्यात तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र आणि अन्नदान दिले पाहिजे. ते दान प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण होत असते, कारण ब्राह्मण हे भगवंताचे मुख आहेत असे पुराणात सांगितले आहे. पूर्वी कृतयुगात ऋषीमुनी आणि ब्राह्मण पंडित अरण्यात तपोवनात राहून विश्वकल्याणाचे चिंतन करीत अनेक विज्ञानशास्त्रांचा शोध लावीत, प्रयोग करीत स्वतः राजे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. त्रेतायुगात ऋषीमुनी आणि पंडित ब्राह्मण राजवाड्यात स्वतः जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेत असत. द्वापार युगात राजे लोक मोठमोठे यज्ञ समारंभ करून त्यात ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम निमंत्रणे करून बोलवत असे आणि त्यांना भरपूर दान देत असे. मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला मूळ आचारधर्म सोडला. असे ब्राह्मण फारच थोडे राहिलेत की ऋषीमुनी तर अगदीच थोडे राहिले. अशा सदाचारी निष्ठावान गुरु ब्राह्मण सुवासिनी यांना गृहस्थ पतिपत्नींनी मुद्दाम आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करून यथाशक्ती वस्तू, वस्त्र, अन्नदान करावे. मिष्टान्न भोजन देऊन पिढा दक्षिणा द्याव्यात. अधिक महिन्यात ब्राह्मण पूजेचे आणि त्यांना दान देण्याचे पुण्यकर्म जसे श्रेष्ठ आहे, तसेच गायीची पूजा आणि गोदानाचेही महत्त्व फार आहे. तर
ही सगळी माहिती ह्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेली आहे. येथेच पहिला अध्याय समाप्त होतो आणि उद्या आपण ऐकणार आहोत गोमातेची सेवा कशी करायची, हे दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण संपूर्ण अधिक मासामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, संपूर्ण महात्म्य जाणून घेणार आहोत अध्यायांच्या माध्यमाद्वारे. तर उद्या गोमातेची सेवा कशी करायची अधिक मासामध्ये त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या चॅनलवरती ऐकणार आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील अध्यायामध्ये. पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला काही तुमच्या सूचना असतील तर कळवाव्यात. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तर देवाची कृपा मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.